सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। भारतीय गोवंश जो आहे तो वाळलेला तसेच चांगल्या चाराची आवश्यकता असत नाही। हे बघा, या ठिकाणी ज्या तुरीचे जे तुरट्या जमा केल्या त्याही खाऊन, तसेच वाळलेलं कसान गवत खाऊन, तसेच काही वेळेस झाडांचे आंब्याची निंबाची पाने खाऊनही आपण त्याचं पालनपोषण या ठिकाणी करू शकतो। त्यामुळे या गोवंशाचा जो खर्च आहे पालन करण्याचा तो फार अत्यल्प आहे। याच्या तुलनेत जर्सी, होलिस्टियन, फ्रीजन जे काऊस आहेत त्या जर आपण आणल्या तर त्यासाठी स्पेसिफाय शेड बनवावे लागते। चाराही चांगल्या प्रतीचा असणे आवश्यक आहे। तसेच त्या गायी जंगलात चरत नाही, त्याला एका ठिकाणीच आपल्याला चाऱ्याचे व्यवस्थापन या ठिकाणी करावे लागते। परंतु भारतीय जे गोवंश आहेत हे कोणताही चारा खाऊन आपल्याला चांगल्या प्रकारचं दूध देण्याची क्षमता आहे। त्याचबरोबर वातावरणाच्या अनुकूल शरीर स्वास्थ्यामध्ये त्यांचा बदलाव करून या ठिकाणी घेत असतात। तसेच गरमी सहन करण्याची क्षमता या गोवंशामध्ये असल्यामुळे गरमीच्या दिवसामध्ये दूधही कमी या ठिकाणी होत नाही। त्याचबरोबर आपल्याला पाणी हे ज्या ठिकाणी आपण व्यवस्था केली त्या ठिकाणी पाणी पित असतात, त्यामुळे वेगळी नियोजन करण्याची आवश्यकता नाही। तसेच झाडाखाली सुद्धा आपण बांधणीचा प्रबंध त्यांचा केला तर तेथेही गोवंश हा राहू शकतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे, धन्यवाद।